ओके. आज आपण बघणार आहोत सिमिलरिटी चॅप्टर्स. ओके, सिमिलरिटी चॅप्टरचे क्वेश्चन बँकमधील काही IMP क्वेश्चन्स. आणि ह्या सिरीजमध्ये आपण या सिमिलरिटी चॅप्टरमध्ये पूर्ण डिटेल्स MCQचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत आणि डिटेल्स क्वेश्चन्स बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक्झाम सॉल्व करताना स्पेशली सिमिलरिटी आजचा जो चॅप्टर असणार आहे सिमिलरिटी असणार आहे. ओके, ह्या सिमिलरिटीमध्ये आपण पूर्ण MCQ जरी क्वेश्चन्स असतील डायरेक्ट आन्सर बघणार नाही, आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत, जेणेकरून अशा प्रकारचे क्वेश्चन जरी तुम्हाला आले तर सॉल्व करताना कोणताही प्रॉब्लेम गेला नाही पाहिजे. ओके, चला तर आपण पहिल्या क्वेश्चन्सकडे वळूयात. पहिला क्वेश्चन काय सांगतो? इफ. ओके, इफ पेनचा कलर आपण चेंज करतो. ओके, इफ triangle ABC, okay, similar to triangle PQR, then ratio AB ratio PQ is equal to 3:4. 3:4. Okay, 3:4. What is then area of triangle ABC ratio area and triangle PQR? म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? ट्रायंगलचा आपल्याला एरिया काढायचा आहे. ट्रायंगलचा काय काढायचा आहे? एरिया काढायचा आहे, आणि तो पण रेशोमध्ये. तो पण कशामध्ये काढायचा आहे? रेशोमध्ये. बरोबर आहे. तर बघा, ह्या ठिकाणी काय दिलं आहे? एक साईडची रेशो दिलेली आहे. एका साईडची रेशो असेल तर आपल्याला काय काढायचं आहे? ओके, तर आपल्याला काय करायचं आहे? एरिया करायचा आहे. काय करायचं आहे? एरिया करायचा आहे. तर कन्सेप्टमध्ये आपलं काय होतं बघा, रेशो ऑफ, म्हणजे याचं सोल्युशन प्रॉपर, रेशो ऑफ एरियाज. रेशो ऑफ एरियाज इज इक्वल टू रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स स्क्वेअर. काय येतो? रेशो ऑफ, थोडासा इरेज करतो, तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, हे बघा, आपल्याला जर साईड दिलेली असेल आणि एरिया काढायचा असेल, त्याचा फॉर्म्युला काय म्हणतो असा, रेशो ऑफ एरियाज इज इक्वल टू रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साईड्सचा स्क्वेअर. ओके, देअरफॉर मग काय बनेल? दिलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB अपॉन PQ इट्स स्क्वेअर. काय बनेल? स्क्वेअर बनेल. मग काय येईल इथे? इज इक्वल टू 3चा स्क्वेअर. बरोबर, AB किती आहे? 3चा स्क्वेअर, आणि हे किती आहे? 4चा स्क्वेअर. म्हणजे किती आलं? 9/16. म्हणजेच रेशो किती आला? देअरफॉर 9:16. कुठे इथे आन्सर? गुड, ह्या ठिकाणी बी. म्हणजे याचं उत्तर काय आलं? बी आलं. उत्तर काय आलं? बी आलं. समजलं? ओके, चला तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो? हे बघा, इथे नेक्स्ट क्वेश्चन्स. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट टेस्ट ऑफ सिमिलरिटीज. ओके, बघा, टेस्ट ऑफ सिमिलरिटी खालीलपैकी कोणती नाही आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. कोणत्या आहेत मग? टेस्ट ऑफ सिमिलरिटी आर इकडे बघा, द सिमिलरिटीच्या जे असतात ना, ते आपण बघणार आहोत. ते AAA
SAS SSS एवढ्याच असतात. ओके, त्यामुळे ह्या तीनपैकी नसणारं कोणतं? ठीक आहे, ए आहे, याचा अर्थ ए आहे. SAS हा पण असतो, SS हा पण असतो, म्हणजे हा नसतो, म्हणजे याचं उत्तर आहे हे. इज नॉट टेस्ट ऑफ सिमिलरिटी. इज इट क्लिअर? ओके, ठीक आहे. आता आपण वळूयात सेकंड क्वेश्चनकडे. हा क्वेश्चन इरेज. बघा इथे दिलेला आहे ट्रायंगल XYZ सिमिलर टू ट्रायंगल PQR. ट्रायंगल XYZ सिमिलर टू ट्रायंगल PQR. and then triangle XYZ एरिया किती आहे? 25 सेंटीमीटर स्क्वेअर. और एरिया ऑफ PQR किती आहे? 4 सेंटीमीटर स्क्वेअर. देन XY रेशो PQ. XY रेशो आपल्याला PQ काढायचा आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एरिया दोघाचा दिलेला आहे. मग एरिया दोघाचा दिलेला आहे, हा सेम क्वेश्चन्स ह्यासारखा येतो. या ठिकाणी आपल्याला साईड दिलेली होती, या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? एरिया दिलेला आहे. त्यामुळे काय होईल? सेम दिलेल्या एरियाचं काय होईल? इकडे या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल साइड करस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर. आता आपल्याला एरिया दिलेला आहे. ओके, एरिया किती आहे? 25 आणि अपॉन 4. म्हणजे याचा आपल्याला काय काढायचं आहे? स्क्वेअर रूट काढायचं. स्क्वेअर रूट किती येईल? 5/2. म्हणजे 5/2. ऑप्शन्स नंबर सी. कोणतं आलं? ऑप्शन नंबर सी आलं. ह्या ठिकाणी कोणतं आलं? ऑप्शन नंबर सी 5/2. कोणतं आलं? 5/2. ओके, म्हणजेच आपल्याला जर बघायचं असेल तर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 बघा परत. या ठिकाणी कसं येतं? साईड रेशो. आपल्याला साईड रेशो जर काढायचा, या ठिकाणी आपल्याला साईड रेशो दिलेला होता. साईड रेशो इज इक्वल टू अंडर रूट एरिया रेशो. एरियाचा रेशो अंडर रूट एरिया रेशोज is equal to side ratios is given that under root 9, 25. Therefore sorry हा बघा, हा इथे हा क्वेश्चन आला. याच्यामध्ये A1 एरिया 2 देन साइड स्क्वेअर साईडचा स्क्वेअर. एरिया 24 इज इक्वल टू साईडचा स्क्वेअर आपल्याला काढायचा असेल. साईड आपल्याला दिलेली XY आणि PQ इट्स स्क्वेअर. देअरफॉर XY अपॉन PQ म्हणजे आता स्क्वेअर रूट आपल्याला काढायचं आहे 5/2. त्यामुळे याचं उत्तर किती येईल? 5/2. ऑप्शन नंबर सी. ओके, आता क्वेश्चन्स नंबर 4 कडे. क्वेश्चन नंबर 4 कडे. क्वेश्चन नंबर 4 आहे द रेशो ऑफ एरियाज टू सिमिलर ट्रायंगल्स. द रेशो ऑफ एरियाज टू सिमिलर triangles 9/25. The finds the ratio of their corresponding sides. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे? करस्पॉन्डिंग साईडचा रेशो काढायचा आहे. जर एरियाचा रेशो दिलेला असेल तर त्याच्या साईडचा रेशो काढायचा आहे. तर काय येईल? इथे साईड रेशो इज इक्वल टू अंडर रूट एरिया रेशो. ओके, हे बघा आपल्याला जर एरियाचा रेशो दिलेला असेल ट्रायंगलच्या, त्याचा जर साईडचा रेशो आपल्याला काढायचा असेल करस्पॉन्डिंग साईडचा,
तर साईड रेशो इज इक्वल टू अंडर रूट एरिया रेशो. अंडर रूटमध्ये एरिया रेशो, साईडचा रेशो इज इक्वल टू अंडर रूट एरिया रेशो. तर काय येईल इकडे, हे बघा एरिया रेशो आपल्याला किती दिलेला आहे, एरिया रेशो गिवन अंडर रूटमध्ये किती 925. मग याचा अंडर रूट निघाला तर साईड रेशो किती आला, मग साईड रेशो इज इक्वल टू 3:5. 3:5 कोणता आन्सर, 3:5 हे वाला आन्सर येईल आपला. ओके चल क्लिअर. त्यानंतर येतो क्वेश्चन नंबर 5 मध्ये. क्वेश्चन नंबर 5 मध्ये गिवन ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल DEF. A is 45 degree, E is 35 degree. What is B? What is B? B किती येईल, काय येईल, B किती येईल. आता ह्या ठिकाणी सांगितलं आहे आपल्याला B काढायचं आहे, म्हणजे ट्रायंगल ABC दिलेला आहे. ओके हे बघा आता इथे 2 ट्रायंगल दिलेले असतील असे, या ठिकाणी आपण समजूया हे ट्रायंगल बरोबर आहे. तर या ठिकाणी ABC ट्रायंगल आणि दुसरा ट्रायंगल दिलेला असेल असाच DEF बरोबर. तर अँगल A 45 असेल, अँगल A 45 आहे आणि अँगल E किती आहे 35. हे आपल्याला गिवन आहे, हे आपल्याला गिवन आहे. आता बघा मग काय होईल, अँगल A सिमिलर टू अँगल D बनतं, टू अँगल D म्हणजेच किती आहे, अँगल A इकडे 45 तर अँगल D पण किती होईल 45 होईल, अँगल D पण 45 होईल. आता अँगल B सिमिलर टू अँगल E, तर आपल्याला अँगल E दिलेला आहे त्यामुळे अँगल E किती दिलेला आहे 35, त्यामुळे अँगल B पण किती होईल 35 होईल, अँगल B पण किती होईल 35 होईल. त्यामुळे याचं उत्तर कोणतं येतं 35 होतं. याला सिमिलरिटी रूल्स लागतो. करस्पॉन्डिंग हा क्वेश्चन समजला. इट्स गिवन अँगल 45 अँगल 35, तर अँगल B किती आला 35 आला, हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे. जन क्लिअर. त्यानंतर वळूयात सेकंड क्वेश्चन्सकडे. ओके क्वेश्चन्स नंबर 6 कडे. क्वेश्चन्स नंबर 6. क्वेश्चन्स नंबर 6 मध्ये कसं दिलेलं आहे आपल्याला बघा, इथे डायग्राम इज गिवन दॅट अँगल ABC आणि त्यानंतर ट्रायंगल बनतो, एक ट्रायंगल बनतो ABC, एक ट्रायंगल बनतो ADE. कोणता बनतो ADE. आता इथं बाय BPT थेरम लागतो, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. कोणता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, कारण त्या ट्रायंगलमध्ये अजून एक ट्रायंगल आहे म्हणून बाय BPT लागतो. ओके किंवा त्याला थेल्स थेरम पण म्हणतात, बाय BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके तर त्यानुसार काय होईल होतं, इज करस्पॉन्डिंग साईड AD/DB असा, AD/DB इज इक्वल टू AE/EC, AE/EC. दॅट्स ऑल. म्हणजे हेच कोणतं जुळतं ते बघायचं. AD/DB AE/EC. ऑप्शन नंबर कोणतं येतं D. ऑप्शन नंबर कोणतं येतं D इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर. आता आपण बोलूयात क्वेश्चन नंबर नेक्स्ट. या ठिकाणी दिलं आहे ट्रायंगल XYZ. ट्रायंगल XYZ is similar to triangle PQR, XY upon PQ is equal to YZ upon QR. तर किती XY upon PQ
वाय जेड्स अपॉन क्यू आर इज इक्वल टू एक्स जेड अपॉन पी आर किती. ओके, तर ह्या ठिकाणी कारण तो सिमिलर ट्रायंगल्स बनतो, सिमिलर ट्रायंगल्स एक्स वाय अपॉन पी क्यू इज इक्वल टू वाय जेड्स अपॉन क्यू आर इज इक्वल टू राहिलेला कोणता एक्स जेड अपॉन पी आर. जी राहिलेली साईड पण काय येते, करस्पॉन्डिंग साईड आर इक्वल येते, त्यामुळे एक्स जेड्स अपॉन पी आर कुठे दिसतं, एक्स जेड्स अपॉन पी आर ऑप्शन नंबर ए मध्ये. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर ए. क्लिअर. आता क्वेश्चन्स नंबर 8 नेक्स्ट वन बघा. क्वेश्चन्स नंबर 8 काय सांगितला, सेम हा क्वेश्चन्स नंबर 8 हा जो क्वेश्चन्स नंबर कोणता जो 5th नंबरचा आहे ना, त्या सेम 5th नंबरसारखा क्वेश्चन्स नंबर 8 दिलेला आहे. 5th नंबरसारखा क्वेश्चन्स नंबर 8 आहे. ओके, तर आपण क्वेश्चन्स नंबर 8 कडे बघूया. जो क्वेश्चन्स 8 आहे सेम टू सेम क्वेश्चन्स 5 सारखा आहे. म्हणजे ह्या ठिकाणी क्वेश्चन्स ए दिलेला आहे सेम. आपण एक जर डायग्राम काढली अशी ट्रायंगल असं आपण एक गृहीत धरूयात, ॲझ्युम दॅट. देन क्लिअर. इथे ट्रायंगल ए बी सी आणि त्यानंतर इथे कोणता एल एम एन. जेवढा ट्रायंगल ए असेल तेवढाच ट्रायंगल एल असेल. ए इज गिवन दॅट 60 आणि एल पण किती असेल मग 60. एल पण किती असेल 60, त्यामुळे याचं उत्तर येईल 60. पण क्लिअर. आता क्वेश्चन्स नंबर 9 कडे. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी सांगितलं एक साईड्स इक्वल आहे. ओके, बघा इथं इझीच क्वेश्चन असतात, आपल्याला क्वेश्चन अंडरस्टँडिंग करून घ्यायचे. ह्या ठिकाणी बघा ट्रायंगल डी ई एफ आणि एक्स वाय जेड दिला. ठीक आहे, डी ई एफ आणि एक्स वाय जेड दिलेला, एक्स वाय जेड्स राईट. या ठिकाणी सांगितलं की डी ई आणि एक्स वाय इज रेशोमध्ये इक्वल आहेत. कोणत्या, त्यानंतर एफ ई आणि हे म्हणजे दोन साईड्स काय तिथे सॉरी इक्वल आहेत आणि एक अँगल इक्वल आहे. दोन साईड इक्वल आणि एक अँगल इक्वल. हे बघा दिसतं नाही, ते सरळ दिसतं. दोन साईड इक्वल दाखवल्या आणि एक अँगल इक्वल दाखवला. दोन साईड्स इक्वल रेशोमध्ये एक अँगल इक्वल दाखवला. ओके, इज कॉन्ग्रुएंट अँगल्स मीन्स इक्वल दॅट. तो याच्यामध्ये बघा दोन साईड्स इक्वल एक अँगल इक्वल कुठे दिसतो. हा अँगल येईल का, येऊच नाही शकणार कारण इथे दिलंच नाही तसा. या ठिकाणी दोन साईड इक्वल बोललो मी, त्यामुळे इथे दोन अँगल इक्वल दाखवले, त्यामुळे हा प्रश्न येतच नाही आणि हा तर कटच होऊन जातो. ऑब्विसली जो वाचला तो म्हणजेच राहिलेला SAS. त्याला जो कोणता राहतो SAS राहतो. उत्तर हे प्रश्नामध्येच असतं, तुम्ही प्रॉपरली समजून घ्यायचं. बरोबर आहे. ह्या ठिकाणी ऑलरेडी दिलेलंच आहे की दोन साईड्स ह्या रेशोमध्ये इक्वल आहेत आणि एक अँगल इक्वल आहे. म्हणजे दोन साईड आणि एक अँगल म्हणजे दिसतं कुठं ह्या ठिकाणी तिन्ही अँगलला तिथेच कट झाला, तिन्ही साईडचा तिथेच कट झाला. दोन साईड्स बोललो मी, दोन साईड SS नाहीच आहे, त्यामुळे इथेच कट झाला. याचं उत्तर येते SAS. उत्तर काय येईल SAS मध्ये. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात जो आहे क्वेश्चन्स नंबर 10. क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, एक ट्रायंगल दिलेला आहे. काय दिलेलं आहे, एक ट्रायंगल दिलेलं आहे. साईड कोणती ABC. ओके, हे बघा ट्रायंगल दिलेला आहे. तर BD किती दिलं आहे 8. BD दिला आहे 8. BC दिला पूर्ण BC हा दिला 12. हा किती दिला 12. बघा BD दिला 8, BC दिला 12, त्यामुळे DC किती निघेल. ओके, BC is given 12. ओके, BD is given 8. ओके, DC is equal to BC minus BD. BC 12 minus 8 म्हणजे राहिला 4. म्हणजे BD किती आला 4 आला.
ठीक आहे. आता बी डी आपल्याकडे 4 दिलेला आहे. त्यानंतर त्याने सांगितलं की याचा रेशो एरिया, ओके, कोणता, ए बी सी, बघा ए बी सी हा पूर्ण, त्यानंतर ए बी डी हा एक पूर्ण, हा अख्खा पूर्ण, हा पूर्ण, बरोबर आहे. तर कसा होईल तो, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल्स रेशोमध्ये येईल. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी इज इक्वल टू बी सी अपॉन बी डी. बी सी अपॉन बी डी इज इक्वल टू, बी सी किती आहे 12, बी डी किती आहे 8, बी डी किती आहे 8. तर रेशो किती निघाला 3/2चा. रेशो किती निघाला 3/2चा, कारण त्यांनी आपल्याला बी टू डी टू सी देन सांगितलं असं असेल, त्यामुळे आपल्याला बाकीचे काढायची गरज नव्हती. त्यामुळे एरिया ऑफ ए बी सी अपॉन एरिया ऑफ ए बी डी इज इक्वल टू बी सी अपॉन बी डी. बी सी अपॉन बी डी इज गिवन दॅट 12/8 इज रेशो इज 3/2. सो दॅट इज आन्सर इज 3/2. आन्सर इज 3/2. ओके. तर हे होते IMP MCQs, IMP MCQs सिमिलरिटीचे. ओके. त्यानंतरचे आपण क्वेश्चन्स, खालचे जे क्वेश्चन असतील 1 मार्क्स क्वेश्चन्स, त्यानंतर इतर काही क्वेश्चन्स, त्याचं एक्सप्लेनेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके.